हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये क्लास 9th मॅथ्स पार्ट 1ची 2023-24 म्हणजेच मागील वर्षीची एक सराव प्रश्नपत्रिका सोडवू. ही सराव प्रश्नपत्रिका रयत शिक्षण संस्थेची 2023-24 म्हणजेच मागील वर्षीची आहे. त्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न त्यांचं स्वरूप समजावं म्हणून ही प्रश्नपत्रिका या व्हिडिओमध्ये आपण सोडवू. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. क्वेश्चन नंबर 1A इज चूज द करेक्ट ऑप्शन अँड राईट द अल्फाबेट. तर याच्यामध्ये MCQ टाईप क्वेश्चन्स आहेत. त्यातला पहिला आहे, 24 bananas were distributed between Shubham and Anil in the ratio 3:5. How many bananas did Shubham get? 8, 15, 12 की 9? मग इथं 24 बनानाज आहेत, त्याला 3:5 या प्रपोर्शनमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. 3 आणि 5 यांची ॲडिशन केली तर 8 येईल. मग 24चे 8 समान भाग केले तर प्रत्येक भाग 3-3चा होईल. प्रश्नात विचारले की शुभमला किती मिळतील? 3 गुणिले 3 म्हणजेच 9 मिळतील. ऑप्शन नंबर डी. पुढचा प्रश्न आहे, इफ 3x plus 5y is equal to 9 and 5x plus 3y is equal to 7, then what is the value of x plus y? मी दोन्ही इक्वेशन्स आपण ॲड करू, म्हणजे 3x plus 5y is equal to 9 plus 5x plus 3y is equal to 7. या दोन्हीची जर ॲडिशन केली तर 5x plus 3x 8x, 5y plus 3y 8y, that is equal to 9 plus 7 16. थ्रू आउट आपण या इक्वेशनला 8ने डिवाइड केलं तर 8x by 8 plus 8y by 8 is equal to 16 by 8. मग इथं 8ला 8 निघून जाईल अंशात आणि छेदात, आणि उजव्या बाजूला 8 1 8 8 2 16. सो वी गेट x plus y is equal to 2 by 1 म्हणजेच 2. So this is the value of x plus y, option A. Next question, what is the upper class limit for the class 25 to 35? तर यातलं 35 हा अप्पर क्लास आहे. So option B is the correct answer. Next question, what is the mean proportional of 4 and 25? So let us consider B is the mean proportional of 4 and 25. मग तो जर mean proportional असेल तर B square is equal to 4 into 25 असं आपण लिहू शकतो, as B is the mean proportional of 4 and 25. या दोन्हीचा गुणाकार 100 येईल. So B square is equal to 100. B जर आपण दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घेतलं तर B ची व्हॅल्यू येईल 10. So option C is the correct answer. This is the next question, question number 1B. पहिला त्यातला क्वेश्चन असा आहे, राईट 2 सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन x plus y is equal to 10. मग इथं x ची व्हॅल्यू आपण 5 घेऊ शकतो, y ची सुद्धा 5. So 5 plus 5 is equal to 10. So the first solution will be x is equal to 5, y is also 5. किंवा दुसरं इक्वेशन असं घेऊ शकतो, 7 plus 3 is equal to 10. That is x is equal to 7, y is equal to 3. अशी कितीही आपण सोल्युशन लिहू शकतो. आपल्याला इथं फक्त 2 लिहायला सांगितलेत. सो दीज आर द 2 सोल्युशन्स. दुसरा क्वेश्चन आहे, राईट द फॉलोइंग रेशोज इन द रिड्यूस्ड फॉर्म, रेडियस टू द डायमीटर ऑफ द सर्कल. So suppose if we have the radius of any circle r, then its diameter is double the radius, so it is 2r. We want the ratio of radius to the diameter, म्हणजे रेडियस न्यूमरेटरला घ्यायचं आणि डायमीटर डिनॉमिनेटरला घ्यायचं. r ला r निघून जाईल, 1 चा भाग जाईल. So the ratio is 1 divided by 2, that is 1:2. So this is the ratio of radius to the diameter of a circle. Next question, question number 3. Alka spends 90% of the money that she receives every month and saves rupees 120. How much money does she get monthly? Alkaचा एक्सपेंडिचर आहे, she spends 90% of the money. मग तिचं सेविंग्स किती असेल? So 90% means 90 out of 100. मग 100 पैकी जर 90 खर्च करत असेल तर उरलेले असणार 10% सेविंग. आता हे 10% सेविंग कशाच्या? तर टोटल इन्कमच्या. सो लेट द टोटल इन्कम और टोटल मनी शी गेट बी रुपीज एक्स. मग हे 10% टोटल इन्कमच्या म्हणजेच 10% ऑफ रुपीज एक्स. तर हे आपल्याला दिलेलं आहे तिचं सेविंग रुपीज 120, दॅट इज इक्वल टू 120. तर अशा पद्धतीने एक इक्वेशन आपल्याला तयार करता येईल. 10% ऑफ एक्स काढायचे म्हणजेच 10 divided by 100 into x, that is equal to 120.
हे 0ला 0 निघून जाईल. x इज इक्वल टू 120 डिनॉमिनेटरमधले 10 जर न्यूमरेटरला घेतले तर गुणाकार स्वरूपात जाईल. सो x इज इक्वल टू 1200. सो दिस इज द अमाउंट शी गेट मंथली. चौथा प्रश्न आहे, विच आर द टू टाइप्स ऑफ टॅक्सेस. सो देर आर टू टाइप्स ऑफ टॅक्सेस. फर्स्ट इज डायरेक्ट टॅक्स अँड indirect tax. So these are the two types of taxes. Next question, complete the following activity. The first question is convert the following ratio into percentage. 25 15 is to 25. मग 15 is to 25 म्हणजेच 15 divided by 25, त्यामुळे या पहिल्या ब्रॅकेटमध्ये 25 येईल. ह्याच्या रेशोला आणि डिनॉमिनेटरला आणि न्यूमरेटरला दोन्हीला 4 ने मल्टिप्लाय केले. सो इन द डिनॉमिनेटर वी हॅव 25 into 4 100. न्यूमरेटरमध्ये 15 आणि 4चा गुणाकार 60 येईल. सो 60 डिवायडेड बाय 100 म्हणजे 60%. त्यामुळे शेवटच्या बॉक्समध्ये येईल 60%. दिस इज द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. कंप्लीट द फॉलोइंग क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल. क्लास मार्क दिलाय, प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी दिली, अँड वी हॅव टू फिल द लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. So to find the less than cumulative frequency, we have to go on adding the frequencies from first class to the last class. इथं पहिल्याला 3 आहे, दुसऱ्यामध्ये त्या 3 मध्ये दुसऱ्या क्लासची फ्रिक्वेन्सी ॲड करायची. 3 + 15 दॅट्स 18. मग 18 + 20 38. 38 मध्ये 12 म्हणजे शेवटच्या क्लासची फ्रिक्वेन्सी ॲड करायची. 38 + 12 50. आणि ह्या सगळ्यांची बेरीज जी आहे ती 50 येते. सो n is equal to 50. Next question, if x is the geometric mean of 25 and x, then find the value of x by completing the following activity. It is given that x is a geometric mean of 25 and 4. So if it is a geometric mean, x square must be equal to 25 into 4. या दोन्हीचा गुणाकार येईल 100. So x square is equal to 100, that means x is equal to 10. Next question, question number 2b. त्यातला पहिला आहे, if the product of two numbers is 360 and the ratio is 10:9, then find the numbers. So to find the numbers, we have to consider common multiple by which we can find the numbers, because the numbers are in the ratio 10:9. So let the common multiple be x. मग तसं जर असेल तर त्यातला पहिला नंबर होईल 10x, दुसरा होईल 9x. यांचा प्रोडक्ट दिलाय 360. सो वी हॅव टू टेक अ प्रोडक्ट ऑफ these two, that is equal to 360. 10 into 9, that's 90. X into x, x square is equal to 360. So x square is equal to 360. 90 जर राईट हँड साईडला घेतलं तर डिनॉमिनेटरला जातील, शून्याला शून्य निघून जाईल, 9 न 36 भाग जाईल. सो x square is equal to 4. If we take square root on both the sides, x square is square root till x, 4 च 2. So x is equal to 2. This is the value of common multiple. आपल्याला दोन नंबर्स काढायचे आहेत. फर्स्ट नंबर इज 10x, दॅट इज 10 into x म्हणजेच 10 into 2, that's 20. And second number is 9x, that is 9 into 2, 18. So the two numbers are 20 and 18. Next question, if x is a geometric mean of 25 and 4, then find the value of x. Now it is given that x is the geometric mean of 25 and 4. So if it is the geometric mean of 25 and 4, we can write x square is equal to 25 into 4. That is x square is equal to 25 into 4, that's 100. If we take square root on both the sides, we'll get x is equal to 10. So this is the value of x. Next question, by using variables x and y, form any two linear equations in two variables. कुठलीही दोन linear equations तयार करायच्या आहेत. So first we'll have 5x plus 4y is equal to 9. आणखी एक इक्वेशन आपण असं तयार करू शकतो, 3x minus 11y is equal to 21. तर अशी कोणतीही दोन इक्वेशन्स आपण तयार करू शकतो, विच आर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. इथं एक्स आणि वाय ही दोन व्हेरिएबल्स आहेत, आणि त्या फक्त एक काळजी घ्यायची की त्या प्रत्येक व्हेरिएबलचा जो इंडेक्स आहे तो 1च असला पाहिजे, तरच ते लिनियर इक्वेशन होईल. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द मीन ऑफ द नंबर्स 25, 30, 27, 23, 25. To find the mean of these numbers, we have to add these all numbers and we have to divide it by 5. So first number is 25 plus 30 plus 27 plus 23 plus 25.
एकूण नंबर 5 आहे त्यामुळे याला 5 ने डिवाइड करायचं. इथं 25 आणि 25 ची बेरीज 50 येईल. 27 आणि 23 ची बेरीज पण 50 येईल. 50 आणि 50 100 आणि 30 130. त्याला 5 ने डिवाइड करायचं. 5 दुने 10, 2चा भाग जाईल, 3 शिल्लक राहील, 30 होतील, 5 × 30. So mean of this data is 26. Next question, solve the following sets of simultaneous equations. आता याच्यामध्ये सुरुवातीला हे जे दोन इक्वेशन्स आहेत त्याला नंबर देऊया. 2x + y = 5, इक्वेशन नंबर 1, and 3x - y = 5, इक्वेशन नंबर 2. त्याच्यामध्ये y चे कोएफिशियंट सेम आहेत, साइन वेगवेगळे आहेत. So if we add these two equations, that is adding equation 1 and 2, we get 2x + y = 5 plus 3x - y = 5. प्लस वायला मायनस वाय निघून जाईल, 3x + 2x 5x मिळेल, इज इक्वल टू 5 + 5 10. सो x इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 5. 5 न भाग घालवलं तर 2चा भाग जाईल, सो x इज इक्वल टू 2. आता ही x ची व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये ठेवूया. आपण इक्वेशन 1 मध्ये ती व्हॅल्यू ठेवू. इक्वेशन 1 इज 2x + y इज इक्वल टू 5. 2 × x ची व्हॅल्यू 2i + y इज इक्वल टू 5. 2 × 2 4 + y इज इक्वल टू 5. y ची व्हॅल्यू काढायला 4 आपण राईट हँड साईडला घेऊया, -4 होईल. सो y इज इक्वल टू 1. सो x इज इक्वल टू 2 and y इज इक्वल टू 1 is the solution of the given simultaneous equations. Next question, which is based on activity again. Attempt the following activity. Which number should be added to 5 to obtain 14? 5 मध्ये किती मिळवले तर 14 मिळतील, तर 9. So x plus 5 is equal to 14, that means x must be equal to 9. Next activity, complete the following table. Classes दिलेत, त्यांच्या टॅली मार्क्स दिलेत आणि त्यावर फ्रिक्वेन्सी लिहायची. 12 to 13 हा जो क्लास आहे त्याच्यामध्ये 5 टॅली मार्क्स आहेत, सो फ्रिक्वेन्सी इज 5. दुसऱ्या क्लासमध्ये 15 टॅली मार्क्स आहेत, सो फ्रिक्वेन्सी इज 15. आता याच्यामध्ये इथं एक बॉक्स पाहिजे होता, तर यामध्ये या बॉक्समध्ये किती असेल, मग हे पहिल्यांदा आपण पूर्ण करूया. 15 to 16 हा जो क्लास आहे त्याचे 5 टॅली मार्क्स आहेत, त्यामुळे इथं 5 येईल. तर या सर्वांची टोटल n इज इक्वल टू समेशन f म्हणजे फ्रिक्वेन्सीची समेशन 35 दिली. आत्तापर्यंत जे नंबर्स आपल्याकडे आहेत 5, 15 आणि 5 यांची बेरीज 25 मिळते. मग 35 व्हायला किती कमी पडतात, तर 10. त्यामुळे या बॉक्समध्ये 10 पाहिजे, म्हणजे इथं एकूण 10 टॅली मार्क्स असले पाहिजेत. सो दिस इज हाऊ वी कॅन कम्प्लीट दिस ॲक्टिव्हिटी. नेक्स्ट क्वेश्चन, अटेम्प्ट द फॉलोइंग क्वेश्चन्स. प्रत्येकी 3-3 मार्कला